हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. वैश्विक नियम 2. उत्पत्ती स्थिती लय. शून्यातून काहीही निर्माण होत नाही. निर्मितीला कशाचा तरी आधार लागतो. येथे प्रत्येक गोष्ट कशाचा तरी आधार असल्यामुळे उत्पन्न होते. त्या आधारावर स्थित होऊन अस्तित्वात असते आणि तो आधार नष्ट झाल्यामुळे ती लय होते. तसेच जरी ती गोष्ट नष्ट झाली तरी ती इतर कशाच्या तरी रंग, रूप, रस, गंध, आकार, विकार यात पुन्हा निर्माण होते. यात स्थलकालाचा फरक होतो, परंतु त्यामागील तो मूलभूत आधार जो काही असतो तो जसाच्या तसा अबाधित असतो. या विश्वात कोणतीही गोष्ट कधीही पूर्ण नाश होत नाही. याच तत्वामुळे या विश्वात कोणीही काहीही नवीन निर्माण करू शकत नाही. जे काही निर्माण होते ते मुळातच अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून मोडतोड जोड होऊन निर्माण होत असते. याचा अर्थ रंग, रूप, रस, गंध, आकार, विकार बदलतो तरीही मूलभूत अस्तित्व ते तसेच अबाधित राहते. येथे फक्त एकातून दुसऱ्यात सतत बदल होत असतो, परिवर्तन होत असते. एकामधून दुसरे आणि त्यामधून तिसरे आणि त्यामधून चौथे आणि असे सतत होत असते. नाश होताना ते दाम दुप्पट सृजनाची सोय करते. झाडाच्या बीजाला जमिनीत पाणी, माती, अन्न मिळाल्यावर कोंब फुटतो आणि त्याच वेळी ते बीज दुभंगते, नष्ट होते. परंतु यथाकाळी हवा आणि प्रकाश मिळून त्या कोंबामधून मोठे झाड वाढते. त्याला फळे येतात आणि त्या फळांमध्ये अनेक बिया निर्माण होतात. त्या एका झाडामधून अनेक झाडे निर्माण होतात. झाडाची फांदी कापली तर तेथे 2-4 फांद्या फुटतात. फुलझाडाची छाटणी केली तर त्याला आणखी फुले येतात. 2 जीव अनेक जीवांना जन्म देतात. ते 2 जीव यथाकाली मृत होतात. तरीही त्यांच्यामधून जन्म झालेले जीव पुढे अनेक जीवांना जन्म देत राहतात. हे असेच सुरू राहते. मूलभूत आधार, मूलभूत अस्तित्व, मूलभूत तत्व कधीही विनाश होत नाही. त्यामुळे दुर्दैवाने जरी हे विश्व नष्ट झाले तरी पुन्हा त्याची उभारणी सुरू होते. येथे काहीही कायम टिकाऊ नाही आणि येथे काहीही पूर्ण नाश होत नाही. येथे सतत उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय असे होत असते. जे निर्माण होते ते त्या निर्माणामुळेच काही कालावधी येथे टिकते. त्याचे यथा कालावधी आयुष्य संपते आणि ते त्या निर्माणातच नष्ट होते. कारण त्या विनाशाला नाश होण्यासाठी अन्य जागाच उपलब्ध नसते. यामुळे निर्माण आणि विनाश, झीज आणि भर, जन्म आणि मृत्यू किंवा असेच सर्व काही ही एक सतत होत असलेली प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टीत, वस्तूत सतत बदल होत असतो, परिवर्तन होत असते. हा बदल ज्याने जाणला त्याला त्या निर्माणकर्त्याची चाहूल लागते. तो तेथे कैवल्य प्राप्त करतो. तो सुख दुःख, पाप पुण्य यापासून मुक्त होऊन आनंदात जीवन जगतो. प्रत्येक पिढीला पुढची पिढी वाया गेली असेच वाटत असते. काहींना तर जग बुडी आली असेच वाटते, कारण हे बदल त्यांना पटत नाहीत. त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या कालावधीचा, त्यांच्या ज्ञानाचा विचार करता होत असलेले बदल त्यांना सहन होत नाही. कारण बदलत असलेले ज्ञान त्यांना झेपत नाही. आमच्या वडीलधाऱ्यांना डोक्यावर शेंडी ठेवली नाही, धोतर नेसले नाही, देवपूजा केली नाही तर ते अधार्मिक वाटत असे. आमच्या पिढीला कॉलेजला जाताना स्कूटरवर मुलामुलींच्या जोड्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हे तरुण कॉलेजला कसले शिक्षण घेतात. कारण काळानुसार बदल होत असलेला धर्म मागील पिढीला नेहमीच चुकीचा वाटतो. ते काळाबरोबर प्रवाहित होत नाही. ते जाग्यावर उभे राहतात. ते उभे स्थिर राहिल्यामुळे द्वंद्वाच्या वैश्विक नियमाप्रमाणे त्यांच्या अवतीभोवती सर्व काही अस्थिर होऊ लागते. यांना वाटते की सर्व काही बिघडले, पुढची पिढी वाया गेली. आता कसे होणार?
प्रत्येक गोष्ट घालून दिलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु येथे प्रत्येक गोष्ट वस्तू सतत बदलत असते, परिवर्तित होत असते. हा वैश्विक नियम त्यांना माहीत नसतो किंवा माहीत असला तरी ते त्या नियमाला सहकार्य देऊ शकत नाहीत. ते जुन्याला चिकटून असतात आणि त्यामुळे जीवनाच्या कैवल्याला मुकतात. सतत असमाधानी असतात. पुढील पिढी त्यांच्यासाठी थांबत नाही, ती पुढे निघून जाते. जे प्रवाहाबरोबर वाहतात ते नवीन पिढीजवळ जुळवून घेऊ शकतात. त्यायोगे सुखदुःखातील जीवनाचा कैवल्यानंद घेतात. येथे सतत उत्पत्ती स्थिती लय असे होत असते. कोणी उत्पत्ती झालेले स्थित करू पाहिल, त्याला स्वतःचे नियमाप्रमाणे नियंत्रित करू पाहिल तर तो मागे राहील, तेथेच कुजून जाईल, त्याचा दारुण नाश होईल. उत्पत्ती झालेले पुढे निघून जाईल, ते त्याच्यासाठी थांबणार नाही. त्यावेळी नाश झाल्याचे दुःख न मानता त्याचे रूपांतर झाल्याचे समाधान असले पाहिजे, तरच जीवन जगता येईल. यास्तव प्रत्येकाने उत्पत्ती स्थिती लय हा वैश्विक नियम समजून घेतला पाहिजे, तर जीवनाचा कैवल्यानंद घेता येईल, जीवन सार्थकी लावता येईल. नाही तर जन्म झाला, मरेपर्यंत जगलो किंवा मेलो नाही म्हणून जगलो आणि मग देह थकला किंवा अन्य कारण झाले आणि मेलो. हे मानवी जीवन नाही, हे मानवेतर प्राणी जीवन आहे. उत्पत्ती स्थिती लय हा वैश्विक नियम आहे. हरिओम.